आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळणार आहोत। सुरुवातीला मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या सभा होणार। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र बॅनरबाजी, छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वत्र भाजपचे झेंडे झळकले। केंद्रीय मंत्री अमित शहा आज संध्याकाळी मुंबईत जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शहांची बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। आज आणि उद्या मुंबईत अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक। अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील। लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघासाठी 2 दिवस चर्चा होणार। मुंबईमध्ये आज आणि उद्या मवियाची बैठक। लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता। बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। मुंबईत सकाळी 10 वाजता काँग्रेस कोर कमिटीची आज बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहतील। आगामी लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरे आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली आणि चारकोप तसंच मालाडच्या कार्यालयांना भेट देणार। शरद पवारांची 13 मार्चला निफाडमध्ये पहिली सभा। पवारांचं दिंडोरीवर लक्ष केंद्रित। आगामी लोकसभेसाठी पवार तुतारी फुंकणार। शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवणार। कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाला आता सांगलीची जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती।